नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयात आत्तापर्यंत एकूण 2 पाठांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये पाठ क्रमांक 1 होता तुमचा भूहालचाली मीन्स अर्थ मुवमेंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की भूहालचाली मुख्यत्वे 2 प्रकारच्या दिसून येत आहेत. एक तर आहे त्याच्यामध्ये अंतर्गत हालचाल आणि दुसरी आहे बाह्य हालचाल. मीन्स earth movements has mainly divided into 2 parts. First one is endogenous movements, then second is exogenous movements. आणि जो काही तुमचा भूहालचाली हा पाठ आहे, पहिला पाठ पूर्णतः अंतर्गत हालचालींशी जोडलेला दिसून येतोय. त्याच्यामध्ये मुख्यतः अंतर्गत हालचालींचे आपण 2 प्रकार अभ्यासले होते. एक तर शीघ्र हालचाल मीन्स सडन मुवमेंट्स आणि दुसरी आपण पाहिली होती ती म्हणजेच मंद हालचाल मीन्स स्लो मुवमेंट्स. बघा, त्याच्यानंतरून पाठ क्रमांक 2 विदारण आणि विसृजीज मीन्स वेदरिंग अँड मास वेस्टिंग हा पाठ आपण अभ्यासलेला होता. हा पाठ पूर्णतः बाह्य हालचालींशी मीन्स एक्सोजेनियस मुवमेंटशी जोडलेला दिसून येतोय. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जे काही विदारण आहे, विदारणाचे एकूण प्रकार आपण अभ्यासलेले होते. ओके, विदारणाचे एकूण 4 टाईप्स आहे जे आपण स्टडी केलेले आहेत. फर्स्ट इज फिजिकल वेदरिंग म्हणजेच कायिक विदारण. दुसरा आपण त्याच्यात पाहिलं होतं रासायनिक विदारण मीन्स केमिकल वेदरिंग. थर्ड इज बायोलॉजिकल वेदरिंग मीन्स जैविक विदारण. चौथा आपण पाहिलं होतं अँथ्रोपोजेनिक वेदरिंग मीन्स मानवनिर्मित विदारण. अशा प्रकारे विदारणाचे 4 प्रकार, विसृजीज या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे केलेला आहे. आता आपण पाठ क्रमांक 3 याचा अभ्यास करणार होतो. बघा, पाठ क्रमांक 3 तुमचा आहे एजंट्स ऑफ इरोजन मीन्स अपक्षरणाची कारके. ओके, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. बघा, आता अपक्षरण म्हणजेच काय? ज्या वेळेस विदारणाची प्रक्रिया होते, विदारणाच्या प्रक्रियामध्ये मातीचे जे कण सुटे पडत आहेत, सुटे पडलेले कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे आणि त्यापासून त्याचे संचयन होऊन नवीन भूरूपाची निर्मिती होणे मीन्स न्यू लँड फॉर्म तयार होणे. तर यालाच तुम्ही काय म्हणतायत? त्यालाच तुम्ही अपक्षरण असे म्हणतात. आता ही अपक्षरणाची प्रक्रिया घडून येण्यासाठी ओके, अपक्षरणाची जी काही प्रोसेस आहे ती होण्यासाठी मुख्यत्वे काही घटक जबाबदार आहेत. मग ते घटक कोणते ते आपण ह्या पाठातनं अभ्यासणार आहोत. मुख्यत्वे जे एजंट्स आहेत त्याचे आपल्याला 5 प्रकार दिसून येत आहेत. 5 एजंट्स आहे जे आपल्याला अशा प्रकारची इरोजन प्रोसेस करताना दिसून येत आहे. आता ते आपण एक करून बघणार आहोत. बघा, आता त्याच्यामध्ये पहिलं जे कारक आहे ते म्हणजेच हिमनदी मीन्स ग्लॅशियर. सेकंड इज रिव्हर म्हणजेच नदी. ओके, थर्ड इज सी वेव्स मीन्स सागरी लाटा. फोर्थ इज विंड म्हणजेच वारा. अँड फिफ्थ इज अंडरग्राऊंड वॉटर मीन्स भूजल. हे एकूण 5 घटक आहे जे आपल्याला अपक्षरणाची प्रक्रिया करताना दिसून येत आहे. बघा, आता तुमचं जे काही टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 27 त्याच्यावरती तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहे, डायग्राम्स आहेत, त्याची आपण एक करून माहिती घेणार आहोत. ओके, बघा, आता त्याच्यात पहिली डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. त्यांनी तुम्हाला पर्वतीय भाग दिसून येतो आहे, डोंगराळ प्रदेश आहे मीन्स हिली रिजन्स आहे आणि त्या पर्वतावरनं त्याच्या माथ्यावरून खाली आपल्याला खडकाचे छोटे छोटे तुकडे पडताना दिसत आहे. तर याला तुम्ही काय म्हणताय? ह्या प्रोसेसला तुम्ही उखड म्हणतात. याला तुम्ही काय म्हणताय? उखड. याला तुम्ही उखड मीन्स अपरूटिंग ह्या नावाने ओळखतात. आणि हे कार्य मुख्यत्वे हिमनदी करताना दिसून येते मीन्स दिस इज द वर्क ऑफ ग्लॅशियर. बघा, आता याच्यात काय होतं आहे? उखड ह्या क्रियेत हिमनदीच्या तळावर व काठावर असलेल्या खडकांच्या पृष्ठभागावर सरकत्या बर्फाचा दाब पडतो. परिणामी तळाकडून वर आलेल्या व काठावर पुढे आलेल्या खडकाचा भाग उखडला जातो. यालाच उखड प्रक्रिया असे म्हणतात. अपक्षरण झालेला तळाकडील भाग ओबडधोबड याच्यामुळे होताना दिसतोय. ओके, प्लकिंग इज द प्रोसेस बाय विच मूविंग आईस एक्झर्ट्स प्रेशर्स ऑन अ मेजॉरिटी पोर्शन्स ऑफ रॉक्स ऑन बेड or along the bank. This causes uprooting of rock portions which is getting exposed to the flow. This uprooting of particles is called plucking. The eroded bedrock will have a rugged surface. Next diagram.
बघा आता पुढची डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये तुम्हाला एक नदी वाहताना दिसते. नदीच्या मध्ये तुम्हाला काही खडक दिसून येत आहे. ओके, मग आता ह्या प्रोसेसला किंवा ह्या कार्याला तुम्ही काय म्हणून ओळखताय? अपघर्षण मीन्स ॲब्रॅशन. ओके, आणि हे कार्य मुख्यत्वे करतायत हिमनदी, सागरी लाटा आणि वारा यांच्यामुळे अशा प्रकारचं कार्य होताना दिसतं आहे. दिस इज द वर्क ऑफ ग्लॅशियर, सी वेव्ज अँड विंड. बघा आता अपघर्षण म्हणजेच काय? अपघर्षण या प्रक्रियेत पृष्ठभागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते. जसे फर्निचरला पॉलिश करताना खरखरीत कागद वापरला जातो तशीच काहीशी क्रिया येथे घडते. कारकाबरोबर वाहत असलेल्या अवसादांच्या कणामुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. कारकाचा वेग जसा वाढतो तसे अपघर्षणही वाढत जाते. ॲब्रॅशन इन्व्हॉल्व्स द स्क्रॅचिंग अँड पॉलिशिंग ऑफ the surface or bedrock by the particles which are moving onto it. Just as a sandpaper is used for smoothing the rock particles involved in abrasion, rub against and wear away the surface. The eroded bedrock or surface will have a smooth side. Abrasion increases as the velocity increases. मीन्स काय होताना दिसतं याच्यामध्ये? अपघर्षणाची प्रोसेस होत असताना खडकाचं एकमेकांवरती घर्षण होतं. एकमेकांवरती घर्षण झाल्यामुळे खडक जो असतो त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि खडक हा गुळगुळीत होतो किंवा मऊ स्वरूपाचा होताना दिसतोय. तर त्यालाच तुम्ही काय म्हणताय मग? अपघर्षण किंवा ॲब्रॅशन. नेक्स्ट डायग्राम. बघा आता ही डायग्राम जी आहे ह्या कार्याला तुम्ही म्हणताय सन्निघर्षण मीन्स ॲट्रिशन. ह्या कार्याला तुम्ही काय म्हणून ओळखताय? सन्निघर्षण किंवा ॲट्रिशन. आता याच्यामध्ये जे कार्य होताना दिसतंय ते मुख्यत्वे वारा, सागरी लाटा आणि नदी यांचं हे कार्य आपल्याला दिसून येतं आहे. मीन्स दिस इज द वर्क ऑफ विंड, सी वेव्स अँड रिव्हर. बघा आता याच्यामध्ये काय होतं आहे नेमकं? सन्निघर्षण म्हणजेच काय? खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटतात व ते तुटून त्याचे लहान तुकडे तयार होतात. वहनादरम्यान तुकड्यांचा आकार लहान होत जातो तसेच खडकाला गोलाई येत जाते. लक्षात घ्या काय होतं आहे? खडक व खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटले जातात, त्यांचे लहान लहान तुकडे होतात आणि त्यांना गोलाकार प्राप्त होत जातो. ओके. ॲट्रिशन इज व्हेन रॉक्स अँड पेबल्स बम्प into each other and break up into smaller fragments. During transit, materials reduce in size. Rock particles become more rounded. Okay. Next diagram. बघा आता हे पुढचं कार्य आहे त्याला तुम्ही द्रावण असे म्हणतायत मीन्स सोल्युशन. आणि हे कार्य मुख्यत्वे आपल्याला जे काही भूजल आहे त्याचं दिसून येतं आहे. भूजल, सागरी लाटा आणि नदी यांचं हे कार्य मुख्यत्वे दिसून येतं आहे. मीन्स दिस इज द वर्क ऑफ अंडरग्राउंड वॉटर, सी वेव्ज अँड रिव्हर. ओके. आता द्रावण म्हणजे काय? जेव्हा काही खडकांचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलाच्या आम्लात रूपांतर झाल्यामुळे होते अशा प्रक्रियेस द्रावण प्रक्रिया असे म्हणतात. खडकातील चुना व चुनखडक ही खनिजे पाण्यात विरघळतात. नंतर ती पाण्याबरोबर वाहून किनारी भागात जेथे चुनखडक, डोलोमाइट, वालुकाश्म असे खडक असलेले किनारी भाग अशा ठिकाणी त्यांचं अपक्षरण होऊन ते जास्त संवेदनशील होताना दिसतात. ओके. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये? पाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये आम्ल एकत्रित येतं आणि आम्ल एकत्रित असल्यामुळे आम्लयुक्त पाण्याचा संपर्क ज्यावेळेस चुनखडकसारख्या खडकाशी येतो तर ते खडक पाण्यामध्ये सहज विरघळतं. ओके. ते विरघळतं आणि द्रावणीकरणाची किंवा द्रावणाची प्रोसेस होताना दिसून येते. सोल्युशन इज व्हेन सर्टेन types of rocks get eroded as a result of acids in the sea of river water. When minerals in rocks like chalk and limestones are dissolved in water, they are carried in the water. The load is not visible. In particular, limestones, dolomite and sandstone coasts are very susceptible to these types of erosion. Okay. Next diagram.
बघा आता पुढची डायग्राम पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रक्रियेला तुम्ही मुख्यत्वे चक्रीवादळ असे म्हणून ओळखताय. ह्या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणताय? चक्रीवादळ म्हणून ओळखताय. परंतु याला ह्या कार्याला भौगोलिक भाषेत आपण अपवहन असे म्हणतो, मीन्स डिफ्लेशन. ओके, या कार्याला तुम्ही काय म्हणताय? अपवहन किंवा डिप्लिशन म्हणून ओळखताय. आणि हे कार्य मुख्यत्वे वाऱ्याचं दिसून येतं आहे. दिस इज द वर्क ऑफ विंड. आता अपवहन म्हणजे काय? भूपृष्ठावरील सुटे झालेले वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. जिथे वनस्पतीचा अभाव आहे तेथे ही क्रिया अधिक प्रभावीपणे घडते. एखाद्या भागातील वाळूच्या वाहून जाण्याने खळगा तयार होतो. यालाच अपवहन असे म्हणतात. ओके, डिफ्लेशन, द पार्टिकल्स विच आर loosened on the surface are blown away by the wind. This action is more intense where vegetation is absent. After removal, the portions from where sand is blown off appears as a depressions. These are called deflation hollows. Okay, these are called deflation hollows. Next diagram. बघा आता पुढची डायग्राम तुम्हाला दिसून येते ड्रिलिंगची, मीन्स वेदन. या कार्याला तुम्ही काय म्हणताय? वेदन ऑर ड्रिलिंग. आणि हे कार्य मुख्यत्वे नदीच्या मुळे होताना दिसतंय, मीन्स दिस इज द वर्क ऑफ रिव्हर. बघा आता याच्यात काय होतं आहे? वेदनमध्ये नदीतील पाण्याबरोबर तळ्याकाठचा गाळ वाहत असतो. कित्येकदा तळ्यावरील अडथळ्यामुळे किंवा तळ्यावर असलेल्या भेगांमुळे प्रवाह चक्राकार बनतो. त्याबरोबर असलेल्या खडकांच्या तुकड्यांना देखील चक्रीय गती प्राप्त होते. असा प्रवाह एकाच जागी सतत फिरल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये खळगा निर्माण होतो. हा खळगा पुढे मोठा व खोलगट होत जातो. त्याला मडक्यासारखा आकार प्राप्त होतो. मडकं माहिती असेल तुम्हाला प्रत्येकाला, रांजण माहिती आहे, माठ माहिती आहे. ओके, पाण्याचं मडकं असतं की नाही, त्या मडक्यासारखा आकार या खळग्यांना प्राप्त होतो. म्हणून त्यांना आपण खळगं असं म्हणून ओळखतो किंवा रांजण खळगं हे पण नाव त्याला दिलं जातं. ओके, ड्रिलिंग, bed load moves along the running water as and when this flow encounters an obstacle due to relief on the bed or joints in the bed, the flow tends to develop a circular patterns. These circular systems becomes stable. The water continues to flow in downstream directions. This leads to development of a wheel. The trapped sediments also flow. The similar circular motions, the continuous actions of these trapped sediments and the wheel deepens the bed of the river at a given points. Eventually, it develops into a larger depressions, assuming a slope of a port. Okay, next diagram. बघा आता पुढची जी डायग्राम आहे त्याला तुम्ही म्हणताय डाऊनवर्ड इरोजन, म्हणजेच अधोगामी अपक्षरण. आणि हे कार्य आहे नदी आणि हिमनदीचे, मीन्स दिस इज द वर्क ऑफ रिव्हर अँड ग्लॅशियर. बघा आता अधोगामी अपक्षरण याला आपण अनुलंब अपघर्षण म्हणून सुद्धा ओळखतो. आता याच्यात होतं असं, ही जलीय प्रभावाने होणारी प्रक्रिया दिसून येते. या प्रक्रियेमुळे तळाकडील पदार्थांचे अपक्षरण होऊन हा पदार्थ वाहून गेल्यामुळे नदीचे पात्र किंवा दरीचा तळभाग खोल होत जाताना दिसतो. ओके, डाऊन कटिंग, ऑल्सो कॉल्ड डाऊनवर्ड इरोजन, इज अ प्रोसेस ऑफ अ हायड्रोलिक actions that deepens the channel of a stream or valley by removing material from the stream's bed or the valley's floor. Okay, next diagram. बघा आता याला आपण म्हणतोय लॅटेरियल इरोजन किंवा बाजूकडील अपक्षरण. अँड दिस इज द वर्क ऑफ रिव्हर अँड ग्लॅशियर, म्हणजे हे काम मुख्यत्वे नदीचं आणि हिमनदीचं दिसून येतं आहे. आता याच्यामध्ये हे नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या बाजूवर हे कार्य होताना दिसतं आहे. दरीच्या बाजूचे अपक्षरण उपनद्यांद्वारे व इतर लहान नद्यांद्वारे होते. जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते, बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. ह्या प्रक्रियेला दरीचे रुंदीकरण असेही म्हणतात. दरीच्या तळाकडील भागात सुद्धा बाजूकडील अपक्षरण घडते. याच्यामुळेच मुख्यतः पूर मैदानांचे विस्तारीकरण घडताना दिसून येते.
Okay, lateral erosion is the erosion that occurs on the sides of valleys of a river or glaciers. The valley sides are eroded by the tributary streams. As and when rate of downcutting decreases, the effects of lateral erosion becomes evident. This process is also called valley widening. In the valley floor regions, to lateral erosions occurs that mainly leads to widening of a flood plains. ओके, नेक्स्ट डायग्राम बघा. आता पुढची डायग्राम आहे त्या कार्याला तुम्ही कर्षण असं म्हणून ओळखताय, मीन्स ट्रॅक्शन्स. या कार्याला तुम्ही काय म्हणताय? कर्षण मीन्स ट्रॅक्शन. अँड दिस इज द वर्क ऑफ ऑल एक्सेप्ट ग्राउंड वॉटर. मीन्स फक्त भूजल सोडलं तर इतर सर्वांचं हे कार्य तुम्हाला दिसून येतं. आता याच्यामध्ये काय होतं आहे नेमकं? कारखानकडून संपादित झालेल्या पदार्थाचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे. लक्षात घ्या, कारखानकडून संपादित झालेल्या पदार्थांचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे या क्रियांद्वारे वहन होते. अशा प्रकारे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकांचे होताना दिसून येते. ट्रॅक्शन द मटेरियल्स acquired by the agents is transported by rolling, pushing and dragging along the surface. The materials consist of boulders and big rocks. Okay, boulders and big rocks. Next diagram. बघा, आता हे पुढचं कार्य आहे त्याला तुम्ही म्हणताय उत्परिवहन मीन्स साल्टेशन. पुढच्या कार्याला तुम्ही काय म्हणताय? उत्परिवहन किंवा साल्टेशन. अँड दिस इज द वर्क ऑफ रिव्हर, विंड अँड सी वेव्स. म्हणजेच हे नदीचं, वाऱ्याचं आणि सागरी लाटांचं कार्य दिसून येते. आता उत्परिवहन म्हणजेच काय? अनेकदा जड किंवा भरड खडक एकमेकांवर आदळत आपटत टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतात. वारा किंवा पाण्याच्या बलाद्वारे वाळू, गोटे आणि खडकांचे तुकडे निलंबन प्रक्रियेने वाहून नेणे जड होते, तेव्हा ही प्रक्रिया घडताना दिसून येते. असे उसळलेले पदार्थ विशिष्ट उंचीवरून उसळी घेऊन पुन्हा खाली येतात. ओके, साल्टेशन्स ऑफन रॉक मटेरियल्स मूव्ह फॉरवर्ड बाय लिव्स अँड बाउंड्स through this process. Saltation is when materials such as pebbles and gravels and coarse sand that is too heavy to be carried in a suspension is bounced along the surface by the force of the water or wind. Okay, next diagram. बघा, आता पुढची जी आकृती आहे त्याला तुम्ही म्हणताय निलंबन. पुढच्या कार्याला तुम्ही काय म्हणून ओळखताय? निलंबन मीन्स सस्पेन्शन्स. बघा, निलंबन म्हणजेच काय? हलके सूक्ष्म पदार्थ प्रवाहाच्या वरच्या भागातून काही प्रमाणामध्ये वाहत जातात. बऱ्याच अंतरापर्यंत हे कण तळाकडे स्थिर होत नाहीत. लक्षात घ्या, हलके जे कण असतात ते वाहताना दिसून येत आहेत. निलंबनामध्ये काय होतं आहे? जे हलके कण असतात ते वाहताना दिसून येत आहेत आणि ते कण तळाकडे स्थिर होत नाही. ओके, ते वाहत असतात. त्यालाच तुम्ही काय म्हणतायत? निलंबन असे त्याला म्हणतात. सस्पेन्शन्स फाईन लाईट मटेरियल्स इज कॅरीड अलॉंग विथ water or air in the upper layers. They are very small in size. For a long distance they do not come to rest. Okay, next diagram. बघा, आता पुढचं कार्य आपल्याला दिसून येतं आहे द्रवीकरण म्हणजे सोल्युशन. पुढचं जे कार्य होताना दिसतं आहे ते म्हणजे द्रवीकरण मीन्स सोल्युशन. अँड दिस इज द वर्क ऑफ रिव्हर, सी वेव्स अँड अंडरग्राउंड वॉटर. म्हणजेच हे कार्य मुख्यत्वे नदी, सागरी लाटा आणि भूजलाचे दिसून येत आहे. आता याच्यामध्ये काय होताना दिसतं आहे? पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ पाण्याद्वारे वाहून नेले जातात. ज्या प्रदेशात चुनखडक व चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे खडक आढळतात त्या प्रदेशामध्ये विरघळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात. लक्षात घ्या, जे विरघळलेले पदार्थ असतात की नाही ते वाहून येण्याचं कार्य द्रवीकरणामध्ये होताना दिसतंय. सोल्युशन द मटेरियल्स इज कॅरीड इन वॉटर इन अ डिसॉल्व्ड स्टेट in areas where limestones or similar soluble rocks in a present. The amount of a dissolved load in water is a greater. Okay,
तर अशा पद्धतीने आपण ज्या काही तुम्हाला डायग्राम्स दिलेल्या होत्या, एकूण 13 डायग्राम्स तुम्हाला आहे, 12 डायग्राम्स आहे, त्या 12 डायग्रामची एक्सप्लेनेशन माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला प्रत्येकाला कळालं असेल. पुढच्या तासाला आपण जी 5 कारके आहेत त्यांचं कार्य कशा पद्धतीने दिसून येतं आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये वर्क ऑफ रिव्हर आपण फर्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. वर्क ऑफ रिव्हर मीन्स नदीचे कार्य. या भागाचा अभ्यास आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ओके, कोणाला काही अडचण नसेल असं मी गृहीत धरते. ठीक आहे, थँक्यू.